हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण जर्नल एंट्रीज बघतोय. आपण स्पेसिफिक जर्नल एंट्रीजचे काही काही टाइप्स आहेत त्याच्या आपण प्रॅक्टिसेस करतोय आणि त्यांच्या बाबतीतल्या थिंग्स टू रिमेंबर असं बघतोय. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बॅड डेट्स अँड बॅड डेट्स रिकवर्डच्या एंट्रीज. सो बेसिकली बॅड डेट्स म्हणजे काय आणि बॅड डेट्स रिकवर्ड म्हणजे काय, बॅड डेट्स कधी क्रिएट होऊ शकतात, रिकवर कधी होतात, त्यासंबंधी मी तुम्हाला काही बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे. सो थिंग्स टू रिमेंबर, बॅड डेट्स आणि बॅड डेट्स रिकवरच्या एंट्री करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. फर्स्ट, bad debt is a irrecoverable amount from our customer, that is a debtor. Debtor म्हणजे कोण? when we sell the goods on credit we create the debtors. बरोबर आहे. ते फ्युचर कुठल्या तरी डेटला आपल्याला त्यांची जी अमाऊंट रिसिवेबिलिटी मिळणार आहे, पण ती जर तो डेटर देऊ शकला नाही फॉर अ लॉंगर पीरियड ऑफ टाइम, म्हणजे 15 दिवस झाले त्यांनी दिला नाही म्हणून बॅड डेट्स नाही डिक्लेअर करायचे. वर्ष झालं, 2 वर्ष झाले तरी त्याच्याकडनं ते मिळत नाही अमाऊंट. अशा केसमध्ये आपण ती इररिकव्हरेबल अमाऊंट म्हणून ट्रीट करतो आणि त्याला बॅड डेट्स म्हणून डिक्लेअर करतो. ज्या वेळेला आपण ते बॅड डेट्स म्हणून डिक्लेअर करतो त्यावेळेला आपण काय करतो, जी अमाऊंट वॉज रिसिवेबल फ्रॉम द डेटर, नाव दॅट अमाऊंट इज नो मोर रिसिवेबल, म्हणजे त्या डेटरचा बॅलन्स आपल्याला 0 करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, समजा 5000 रुपीज एक्स किंवा ए, आपला एक मिस्टर ए आहे जो आपला डेटर आहे आणि त्याच्याकडनं आपल्याला बॅलन्स होता 5000 रुपीज. रिसिवेबल बॅलन्स असल्यामुळे हा डेबिट बॅलन्स असतो. करेक्ट. ज्या वेळेला हा डेबिट बॅलन्स आपल्याला इररिकव्हरेबल आहे असं कळतं आणि आपण त्याला बॅड डेट्स म्हणून डिक्लेअर करतो, त्यावेळेला नाव इट इज नो मोर रिसिवेबल म्हणून डेटरची अमाऊंट 0 व्हायला पाहिजे. जर ह्याला 0 करायचं असेल तर क्रेडिट द्यायला पाहिजे. सो 5000 रुपीज जर आपण ह्याला क्रेडिट दिलं तर हे नील होईल, डेटरचं अकाउंट नील होईल. मग डेबिट कशाला द्यायचं? नाव डेबिट आपण देणार आहोत बॅड डेट्सला. सो बॅड डेट्सला डेबिट देऊन आपण हा जो डेटर्सचा बॅलन्स आहे हा नील करणार. डेटर्सना क्रेडिट येणार, जितकी अमाऊंट इररिकव्हरेबल आहे तेवढीच अमाऊंट क्रेडिटला जाणार आणि डेबिट आपण बॅड डेट्सला देणार. आता बॅड डेट्सला डेबिट का देणार? पुढे वाचूया. Since it is a loss to the business, it is a nominal account and it is always debited. It is a loss to the business. आपल्याला जी अमाऊंट रिकव्हरेबल होती, आपण गुड्स सेल केलेले आहेत, गुड्स तर गेलेच आपले, त्याच्या बदल्यात पैसे मिळणार होते ते पण मिळाले नाहीत. सो आपला लॉस झालाय की नाही? लॉस इज ऑलवेज डेबिटेड. एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड. नॉमिनल अकाउंट आहे म्हणून बॅड डेट्सला डेबिट दिलं जातं बिकॉज इट इज अ लॉस अँड डेटर्सना क्रेडिट दिलं जातं. एक्सेप्शनल केस आहे. डेटर्स हे काय, कोण आहेत? ऍसेट्स आहेत. ऍसेट्स आर डेबिटेड व्हेन दे आर इन्क्रीज, ऍसेट्स आर क्रेडिटेड व्हेन दे आर डिक्रीज. जर आपण ट्रॅडिशनल अप्रोचने गेलो तर पर्सनल अकाउंट आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेटर हे पर्सनल अकाउंट आहे, पण ही एक्सेप्शनल केस आहे पर्सनल अकाउंट मधली, जिथे डेटरला क्रेडिट दिलं जातं कारण ही इज नॉट अ गिव्हर बट स्टील इट इज हिज अकाउंट इज क्रेडिटेड बिकॉज दॅट अमाऊंट इज नाऊ इररिकव्हरेबल. समजा ह्याच्या डीप मध्ये तुम्हाला काही कळलं नाही, एंट्री काय लक्षात ठेवायची? बॅड डेट्स आर ऑलवेज डेबिटेड बिकॉज इट इज अ लॉस अँड डेटर्स अकाउंट इज क्रेडिटेड सिन्स द पर्टिक्युलर डेटर हॅज फेल्ड टू पे द अमाऊंट. बरोबर. सो सिन्स इट इज अ लॉस टू द बिझनेस, इट इज अ नॉमिनल अकाउंट अँड ऑलवेज डेबिटेड. आता बॅड डेट्सचे रिझन्स काय आहेत? इन्सॉल्वन्सी, बँक्रप्सी एक्सेट्रा आर सम रिझन्स ऑफ ऑकरिंग द बॅड डेट्स. इन्सॉल्वन्सी आठवते का तुम्हाला? मी तुम्हाला लायबिलिटीज आणि ऍसेट्स मध्ये, जर ऍसेट्स आर मोर देन लायबिलिटीज देन दॅट पर्सन इज कॉल्ड टू बी सॉल्वंट, आणि जर लायबिलिटीज आर मोर देन ऍसेट्स देन दॅट पर्सन इज सेड टू बी इनसॉल्वंट. व्हाय? बिकॉज ही इज नॉट एबल टू पे हिज लायबिलिटीज. when the assets are more than liabilities he is called as a solvent person, पण assets are less than liabilities he is called as insolvent person. या केस मध्ये काय आहे? लायबिलिटीज समजा तुमच्या असतील 50,000 आणि assets आहेत तुमच्या 70,000. so you can pay off these liabilities very easily and that too you have excess amount with you, remaining with you. So 20,000 excess amount आहे आणि you can pay your liabilities easily, pay off all the liabilities. So he is called as solvent. पण जर assets कमी आहेत, 40,000च assets आहेत आणि 50,000 liabilities आहेत, then that person is said to be insolvent because he is not able to pay off all the amount of his liabilities from his assets. कळलं? सो ह्याला म्हणायचं इन्सॉल्वन्सी. सो इन्सॉल्वन्सी, बँक्रप्सी. बँक्रप्सी कधी डिक्लेअर होते?
बँकेकडनं लोन्स घेतलेली आहेत, जी लोन्स पे ऑफ करू शकलो नाही किंवा जो माणूस करू शकला नाही, त्याच्या सगळ्या ऍसेट्स त्या बँकेच्या लोनला अटॅच होतात, म्हणजे रिकव्हरीसाठी, आणि मग तो माणूस बँकरप्ट होतो. सो दीज आर सम ऑफ द रिझन्स ऑफ बॅड डेट्स. समटाइम्स आफ्टर डिक्लेअरिंग द बॅड डेट्स ॲज बॅड, काय म्हटलं मी, आफ्टर डिक्लेअरिंग द डेट्स ॲज बॅड, सम पोर्शन ऑफ द बॅड डेट्स कॅन बी रिकवर्ड लेटर. जेव्हा बॅड डेट्स डिक्लेअर केले जातात, की समजा आज आपल्याला कळलं की मिस्टर ए इज नॉट इन अ पोझिशन टू पे दिस 5,000 रुपीज फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम, फॉर से 2 years. मग आपण त्याला डिक्लेअर करून टाकलं की येस ही इज नाउ ही इज ट्रीटेड ॲज अ बॅड, इट इज ट्रीटेड ॲज अ बॅड डेट्स. पण सम ऑफ द पोर्शन ऑफ द बॅड डेट्स कॅन बी रिकवर्ड लेटर. तो इन्सॉल्वंट झाला, समजा मिस्टर ए इन्सॉल्वंट झाला आणि बँकेने काय केलं, त्याच्या या ऍसेट्स लिक्विडेट केल्या आणि हे जे 50,000 लायबिलिटीज होत्या त्यातल्या काही लायबिलिटीज त्यांनी पे ऑफ केला, त्यातला एक पोर्शन आपल्याला मिळाला. सो वी हॅव रिकवर्ड द बॅड डेट्स नाव. त्याला काय म्हणायचं, बॅड डेट्स रिकवर्ड. सो लेटर ऑन 4 वर्षांनंतर ही सगळी प्रोसिजर झाली बँकेकडनं आणि आपल्याला त्याचे पैसे मिळाले. सो याला म्हणायचं बॅड डेट्स रिकवर्ड. अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम द इन्सॉल्वंट पर्सन फ्रॉम लिक्विडेशन ऑफ द ऍसेट्स इज कॉल्ड ॲज डिव्हिडंड. जे मी आता तुम्हाला सांगितलं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिव्हिडंड. बॅड डेट्स रिकवर्ड हे आपल्यासाठी आहे, पण जो इन्सॉल्वंट पर्सन आहे त्याच्या ऍसेट्स ज्या काही आहेत त्या लिक्विडेट करायच्या, 40,000च्या ऍसेट्स लिक्विडेट करायच्या. याच्यात त्याचा समजा कार आहे, व्हेइकल आहे कुठलं तरी, फर्निचर आहे, काय कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, ज्याच्यात त्याच्या पर्सनल ऍसेट्स त्या सगळ्या लिक्विडेट केल्या, म्हणजे विकल्या. विकून जे पैसे आले ते प्रोराटा बेसिसवरती लायबिलिटी सगळ्या पे ऑफ केल्या. सो त्याला काय म्हणायचं, डिव्हिडंड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिव्हिडंड. बॅड डेट्स रिकवर्ड इज द गेन टू द बिझनेस. जर बॅड डेट्स जेव्हा आपण लॉस म्हणतो म्हणून बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू डेटर्स एंट्री केली होती आपण, बरोबर. आपली पहिली एंट्री काय होती, बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू डेटर अकाउंट, ही आपली पहिली एंट्री होती. आणि आपली दुसरी एंट्री आता काय होणार आहे, बॅड डेट्स आर रिकवर्ड. ही जी मी अमाऊंट डिव्हिडंडची सांगितले ना, ते पैसे मिळाले, मग आता ते बॅड डेट्स आहेत का नाही, मग ते गुड डेट्स झाले. सो समजा 5,000 रुपीजचे बॅड डेट्स होते आपले इथे, आपण म्हणलो होतो मगाशी तसं, त्यातले समजा 3,000 रुपीज रिकवर झाले, तर त्या 3,000च्या पोर्शनला जे रिकवर झालेले त्याला आता आपण बॅड डेट्स म्हणणार का नाही, त्याला आपण बॅड डेट्स रिकवर्ड म्हणणार. मग जे ओरिजिनली आपण 5,000 रुपीज जी बॅड डेट्सची एंट्री केलेली होती ना, त्यातले 5,000 मधले 3,000 रिकवर झाले, म्हणजे बॅड डेट्सला क्रेडिट देऊन तेवढे 3,000 रुपीज लेस करून 5,000 मायनस 3,000 2,000 बॅलन्स ठेवायचा बॅड डेट्सला. कळलं. ओरिजिनली बॅड डेट्स वेअर 5,000, नाव 3,000 इज रिकवर्ड. मग किती रिमेनिंग बॅड डेट्स आहेत, 2,000. मग ते जे रिकवर झालेले आहेत ते त्याच्या डेबिटच्या अगेन्स्ट क्रेडिट दिलं तर तेवढे बॅड डेट्स लेस होतील आणि बॅड डेट्स रिमेनिंग 2,000 आहेत. सो एंट्री काय होणार, बॅड डेट्स रिकवर म्हणजे ऍक्च्युली कॅश आपल्याला मिळाली किंवा बँकेत पैसे जमा झालेत ना, मग कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकवर्ड. कळलं. ही अमाऊंट किती आहे, 3,000. आता ऍक्च्युली बॅड डेट्स किती उरले, बॅड डेट्स होते ओरिजिनली 5,000, रिकवर 3,000 म्हणजे 2,000 उरले. नाव इट इज अवर इन्कम. गेन झाला, बिझनेसला तो गेन झाला म्हणून बॅड डेट्स रिकवर्डला नेहमीच क्रेडिट येतं. या दोन्ही एंट्रीज तुम्ही ह्याच्या खाली लिहून ठेवा. नेक्स्ट आहे, बॅड डेट्स आर नथिंग बट द रिटर्न ऑफ डेटर्स. डेटर्स राईट ऑफ केलेत ना, मी तुम्हाला काय सांगितलं, डेटर्सला क्रेडिट देऊन डेटर्स नील केले, राईट ऑफ केले, बुक्स मधनं काढून टाकले. हेन्स अमाउंट ऑफ बॅड डेट्स इज रेस्ट्रिक्टेड अप टू द इररिकवरेबल अमाउंट ओनली. जेवढी अमाऊंट इररिकवरेबल आहे तेवढेच बॅड डेट्स डिक्लेअर करायचे. फॉर एक्झाम्पल इथे मिस्टर ए चे 15,000 बॅड डेट्स आहेत, त्यातले 10,000 त्यांच्या रिलेटिव्ह कोणीतरी म्हटलं की ठीक आहे मी तुम्हाला 10,000 रिकवर करून देतो, 5,000ची जबाबदारी माझी नाही. मग तुम्हाला 15,000 मधले 10,000 मिळालेत पण 5,000 मिळाले नाहीयेत. मग बॅड डेट्सची अमाऊंट इररिकवरेबल अमाऊंट जेवढी आहे तेवढ्याच अमाऊंटला रिस्ट्रिक्टेड राहील, पूर्ण डेटर्सच्या अमाऊंटला नाही.
कळते? परत एकदा वाचते. बॅड डेट्स आर नथिंग बट द रिटर्न ऑफ डेटर्स. जेवढे आपल्याला डेटर्स राईट ऑफ करायचे, जे आता नो मोर रिसिवेबल असं आपल्याला दाखवायचे, हेन्स अमाऊंट ऑफ बॅड डेट इज रिस्ट्रिक्टेड अप टू द इररिकव्हरेबल अमाऊंट ओनली. जेवढी इररिकव्हरेबल अमाऊंट आहे तेवढीच बॅड डेट्सला दाखवा. दुसऱ्या महिन्यात ते 5,000 रुपये सुद्धा रिकव्हर झाले तर ते आर नो मोर बॅड डेट्स. सो यू हॅव टू वेट. बॅड डेट साठी तुम्हाला थांबायचंय. उगाच्या उगाच सगळे 4 महिने झाले नाही रिकव्हर झाले, चला हे बॅड डेट्स डिक्लेअर करून टाकू, असं नसतं. कळलं? आणि त्याला अशी काही रिस्ट्रिक्शन किंवा रूल पण नाहीये की 1 वर्ष झालं रिकव्हर नाही झाले की चला बॅड डेट्स डिक्लेअर करून टाका, असं सुद्धा नाहीये. बेसिकली इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी ह्या ज्या मेन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ती अमाऊंट रिकव्हर होऊ शकत नाही, हे आपल्याला कन्फर्म आहे तेव्हाच बॅड डेट्स डिक्लेअर करायचे. कळतंय? सो हे थिंग्स टू रिमेंबर पण लिहून घ्या, या 2 एंट्रीज पण लिहून घ्या, बॅड डेट्स आणि बॅड डेट्स रिकवर्डच्या. मग मी पुढच्या ऍक्च्युअल एंट्रीज, जर्नल एंट्रीज कशा करायच्या त्याचे एक्झाम्पल्स घेते. बॅड डेट्स आणि बॅड डेट्स रिकवर्डच्या जर्नल एंट्रीजचे एक्झाम्पल्स बघूया. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स फॉर ऑगस्ट. आता इन द बुक्स ऑफ कोण आहे ते दिलेलं नाहीये. ऑगस्ट महिना आहे. फर्स्ट डेट, अमाऊंट ड्यू फ्रॉम मिस्टर गौरव ₹5,000 इज इररिकव्हरेबल ॲज ही बिकेम इन्सॉल्वंट. नाव मिस्टर गौरव हॅज बिकम इनसॉल्वंट, म्हणजे गौरवला क्रेडिट द्यायचं बिकॉज नाव द अमाऊंट इज नॉट रिसिवेबल फ्रॉम गौरव. गौरवचं अकाउंट राईट ऑफ करायचंय अप टू ₹5,000 म्हणून गौरवला क्रेडिट द्यायचंय. अँड सिन्स ही हॅज बिकम इनसॉल्वंट ही दॅट अमाऊंट इज ट्रीटेड ॲज बॅड डेट्स. सो डेट आहे, महिना आहे, इयर माहित नाहीये, ऑगस्ट 1, बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू मिस्टर गौरव's अकाउंट. अमाऊंट आहे 5,000. डायरेक्शन काय लिहाल? बीइंग अमाऊंट ड्यू फ्रॉम गौरव 5,000 इज इररिकव्हरेबल ॲज ही बिकेम इनसॉल्वंट हेन्स ट्रीटेड ॲज बॅड डेट्स, असं तुमचं नॅरेशन असेल. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, डेट आहे 5th. मेसर्स LMT लिमिटेड वॉज डिक्लेअर्ड बँकरप्ट अँड वी कुडंट रिकवर द ड्यूज ऑफ ₹12,000. LMT लिमिटेडचे 12,000 रुपये आर नो मोर रिसिवेबल, हेन्स दे आर ट्रीटेड ॲज बॅड डेट्स. बँकरप्सी झालेली आहे. डेट काय आहे? 5th. एंट्री काय येणार? बॅड डेट्सला डेबिट, बॅड डेट्स इज अवर लॉस, हेन्स इट इज डेबिटेड. बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू मेसर्स LMT लिमिटेड. अमाऊंट काय आहे? 12,000. लिहिताना व्यवस्थित लिहा. अलाइनमेंट बघा, राईट अलाइंड पाहिजेत. अमाऊंट्स या नेहमी राईट अलाइंड पाहिजेत. सेंट्रल किंवा ह्या लाईनच्या जवळ लिहू नका. लेफ्ट अलाइंड नकोय, राईटला पाहिजेत. कॉमा सिस्टीम वापरायची आहे. 12,000 कळले. एंट्री काय झाली? बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू LMT लिमिटेड अकाउंट. नॅरेशन तुम्ही हे आता जे वरती आहे तेच नॅरेशन मध्ये लिहिणार आहात. 8. मिहिर वॉज ॲब्स्कॉन्डिंग इन अ पोलीस केस. ॲब्स्कॉन्डिंग म्हणजे काय? पळून गेला. त्याच्यावर एक पोलीस केस झाली आणि ती पोलीस केस त्याच्यावर आहे असं समजल्यानंतर तो पळून गेला, फरार झाला, ॲब्स्कॉन्ड झाला. म्हणजे काय झालं? आता मिहिर जर ॲब्स्कॉन्डिंग असेल पोलीस केसमध्ये, जरी तो पकडला गेला तरी त्याला जेलमध्ये टाकणार. सो ही ओड अस ₹7,250 नाव कुड नॉट बी रिकवर्ड. आता मिहिर आपल्याला सापडणार नाहीये, कधी सापडेल माहित नाही, त्याच्यावरची केस कधी निघेल माहित नाही, तोपर्यंत पैसे काही तो देऊ शकणार नाही. सो दॅट अमाऊंट फ्रॉम आवर पॉइंट ऑफ व्ह्यू दॅट अमाऊंट इज ट्रीटेड ॲज बॅड डेट्स. सो मिहिरचं अकाउंट 8 तारीख आहे. बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू मिहिर्स अकाउंट 7,250. सो कोणत्या कोणत्या केसेस असू शकतात बॅड डेट्सच्या त्या कळल्या का? ॲब्स्कॉन्डिंग, आणि हे प्रॅक्टिकली घडतं बरं का. असं नाहीये की हे मी फक्त तुम्हाला ह्याच्यासाठी देतीये, असं प्रॅक्टिकली होतं. हे जे तुम्ही शिकताय ते प्रॅक्टिकली घडलेलंच तुम्ही शिकताय. हे कळलं. 7,250 नॅरेशन. मिहिर वॉज ॲब्स्कॉन्डिंग इन अ पोलीस केस, हेन्स द अमाऊंट ओड फ्रॉम मिहिर 7,250 इज नाव डिक्लेअर्ड ॲज बॅड डेट्स, असं नॅरेशन असेल तुमचं. 10th. मिस्टर गौरव, हा जो होता ना गौरव, तो 60 पैसे इन अ रुपी कुड बी रिकवर्ड फ्रॉम हिज इस्टेट. आता हे बॅड डेट्स रिकवर्ड आहेत. आपण गौरवला क्रेडिट दिलं तर 5,000चं आणि ते राईट ऑफ करून टाकले होते.
पण आता त्यांनी काय सांगितलंय, 60 पैसे इन अ रुपी. रुपीमध्ये पैसे किती असतात, 100 पैसे असतात इन अ रुपी. त्यापैकी रिकवर किती झाले, 60 पैसे इन अ रुपी, म्हणजे हे 60% झालं. 100 पैशांमधले 60 पैसे मिळाले म्हणजे 60% झालं. सो 60 पैसे इन अ रुपी कुड बी रिकवर्ड फ्रॉम हिज इस्टेट. इस्टेट म्हणजे काय, ऍसेट सेल ऑफ करून जे पैसे मिळाले त्यातले आपल्याला किती मिळाले, 60 पैसे इन अ रुपी. म्हणजे 60% रिकवर झाले. आता 5000 रुपीजच्या 60% तुम्हाला काढायचे. 5000 रुपीज आहेत आपले, त्यातले 60% आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो ते किती झाले, 3000 रुपीज. मगाचच एक्झाम्पल झालं हे. सो ही अमाऊंट किती झाली, 5000 चे 60% म्हणजे 3000 जे रिकवर झालेले आहेत, मिळाले पैसे. ज्या वेळेला ते रिकवर होतात तेव्हा ते कॅश किंवा बँकमधनं रिकवर होतात. जर ते बँकेचे असते तर त्यांनी इथे दिलं असतं की दॅट अमाऊंट वॉज क्रेडिटेड टू अवर बँक अकाउंट बाय NEFT किंवा चेक वॉज रिसिव्ड. तसं काही दिलेलं नाहीये म्हणल्यावर आपण कॅशची एंट्री करायची. कॅश इज कमिंग इन, डेट आहे 10th. सो कॅश अकाउंट डेबिट, रिकवर झालेले पैसे आहेत, मिळालेले आहेत आपल्याला. अमाऊंट किती आहे, 3000. पैसे मिळाले किती, 3000. टू बॅड डेट्स रिकवर्ड अमाऊंट, बॅड डेट्स रिकवर्ड अकाउंट, अमाऊंट किती, 3000. नॅरेशन मध्ये काय लिहिणार तुम्ही, 60 पैसे इन अ रुपी कुड बी रिकवर्ड फ्रॉम गौरवज इस्टेट अगेन्स्ट द बॅड डेट्स. हे आपलं नॅरेशन झालं. कळलं. आता रिकव्हरी झालीये म्हणजे आता गौरवचे बॅड डेट्स 2000 झाले. 5000 मधले 3000 रिकव्हर झाले म्हणजे 2000 बॅड डेट्स झाले. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. फ्रॉम द लिक्विडेशन ऑफ ऍसेट्स मेसर्स LMT लिमिटेड डिक्लेअर्ड द फर्स्ट डिव्हिडंड ऑफ 20%. आता ह्याला फर्स्ट डिव्हिडंड, सेकंड डिव्हिडंड, थर्ड अँड फायनल डिव्हिडंड वगैरे असे शब्द आता तुम्हाला येणार आहेत. म्हणजे काय ते सांगते मी तुम्हाला. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ऍसेट्स आर लेस दॅन द लायबिलिटीज, सो दॅट पर्सन इज इदर बँकरप्ट ऑर इन्सॉल्वंट. मग बँक काय करते की त्याच्या ज्या इस्टेट आहे ती इस्टेट म्हणजे त्याची ऍसेट ही लिक्विडेट करायला सुरुवात करते. आता आजच्या डेटला आज मी लिक्विडेट करायचं ठरवलं की उद्याच्या डेटला ते लिक्विडेट होणार असतात का, नाही. सो बाय पार्ट्स ग्रॅज्युअली हळूहळू ते ऍसेट्स काय म्हणतात लिक्विडेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे ते विकायचे, ऍक्च्युली प्रॉपर ते मार्केटमध्ये विकले जातात. त्याच्यासाठी ऑप्शन्स असतात, वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या मेथडनी ते विकले जातात. सो ते समजा आज व्हेकल विकली गेली, उद्या फ्लॅट विकला गेलाय, परवा लॅपटॉप विकला गेला, अशा रोज वेगवेगळ्या जशा जशा रिकव्हरीज होतील तसे तसे ते डिव्हिडंड डिक्लेअर करत जातात. कळलंय. सो फर्स्ट डिव्हिडंड म्हणजे काय, जी फर्स्ट सेट ऑफ ऍसेट्स विकली गेली, लिक्विडेट झाली, त्यातनं जे पैसे रिकव्हर झाले त्याला फर्स्ट डिव्हिडंड म्हणायचं. मग सेकंड स्टेप मध्ये जी विकली गेली त्याला सेकंड डिव्हिडंड, थर्ड स्टेप मध्ये जी विकली गेली त्याला थर्ड डिव्हिडंड, आणि फोर्थ अँड फायनल म्हणजे शेवटचं जो सगळ्या ऍसेट्स उरलेल्या विकल्या गेल्या दॅट इज फायनल. मग तो फोर्थ अँड फायनल असेल, थर्ड अँड फायनल असेल, कधी कधी फर्स्ट अँड फायनल पण असू शकतं. फायनलचा अर्थ असा आहे की ह्याच्या पुढे आता रिकव्हरी होणार नाहीये. कळलं. सो आत्ताच्या केसमध्ये काय आहे, 12th तारीख आहे आपली. फ्रॉम द लिक्विडेशन ऑफ ऍसेट्स मेसर्स LMT लिमिटेड डिक्लेअर्ड द फर्स्ट डिव्हिडंड ऑफ 20%. LMT लिमिटेडची अमाऊंट किती होती, 12,000 होती. 12,000च्या 20%, 12,000 अमाऊंटच्या 20% कॅल्क्युलेट करायचे आपल्याला, म्हणजे 2400 रुपये झाले. ही अमाऊंट फर्स्ट 20% मिळालेलं आहे फर्स्ट डिव्हिडंड. आपल्याला मगाशी सांगितलं तसं कॅश अकाउंटलाच एंट्री करायची, कारण तिथे दिलेलं नाहीये की ती बँकेच्या थ्रू जमा झालीये. जर दिलेलं असेल, बँक कधी वापरायचं सांगितलंय मी, NEFT, RTGS, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, अजून काय सांगितलं होतं, चेक, या 4 गोष्टी असतील तर बँक. सो इथे टू बॅड डेट्स रिकवर्ड अकाउंट, अमाऊंट आहे 2400. इथं नॅरेशन काय येणार, फर्स्ट डिव्हिडंड ऑफ 20% रिकवर्ड फ्रॉम मेसर्स LMT लिमिटेड. असं त्याचं तुमचं नॅरेशन येणार आहे. 2400 अमाऊंट आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 15.
Meenal was declared insolvent. Amount receivable from her was rupees 11,350, which is now no more receivable. वेगवेगळे शब्द वापरून तुम्हाला ते बॅड डेट्स आहेत असं दाखवलं जातं. आपण हुशार आहोत, आपल्याला कळतं बॅड डेट्स म्हणजे काय. सो मीनल वॉज डिक्लेअर्ड इनसॉल्वंट. इनसॉल्वंट शब्द बँक्रप्सी हा शब्द आला की बॅड डेट्स डिक्लेअर करायचे. अमाऊंट रिसिवेबल किती आहे? 11,350. कुणाकडनं? मीनलकडनं. मीनलला क्रेडिट, बॅड डेट्सला डेबिट. डेट 15. सो 15th डेटला बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू मीनल्स अकाउंट. अमाउंट 11,350. Narration: being Meenal became insolvent and amount receivable from her is now treated as bad debts. ठीक है. Next transaction 17th. Second and final dividend received from Messrs LMT Limited 30%. इथे सेकंड अँड फायनल म्हणलंय म्हणजे याच्यानंतर रिकव्हरी होणं शक्य नाहीये, संपलं आता. सेकंड जे ऍसेट्सचा लॉट होता तो विकला गेला आणि आता त्याच्याकडच्या ऍसेट्स संपल्या. तो किती डिव्हिडंड? 30% आहे. हे 30% पुन्हा 12,000 वरच काढायचे. जेवढे बॅड डेट्स होते ना आपले तेवढ्यावरच काढायचे. ओरिजिनली बॅड डेट्सची जी अमाऊंट असते त्याच्याच वरती सगळी पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायची. मग ते फर्स्ट असू दे, सेकंड असू दे, लास्ट असू दे, फायनल असू दे. आता 30% काढायचंय. सो 12%च्या 30% म्हणजे किती झाले? 3,600. पुन्हा मगाच सारखीच एंट्री करायची. बॅड डेट्स रिकवर्ड ही जी होती ना, कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकवर्ड अकाउंट, हीच एंट्री आपल्याला करायची. डेट आहे 17. सो कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकवर्ड अकाउंट. अमाऊंट आहे 3,600. 3,600 म्हणजे 12,000 पैकी 2,400 आणि 3,600 एवढी अमाऊंट रिकव्हर झाली. म्हणजे टोटल किती अमाऊंट रिकव्हर झाली आहे? ही 6,000. 20% 30% म्हणजे 50% रिकव्हर झाली. 50% बॅड डेट्स. याचं नॅरेशन काय? बिईंग सेकंड अँड फायनल डिव्हिडंड रिसिव्ह फ्रॉम मेसर्स LMT लिमिटेड ऑफ 30%. ठीक आहे. 30% ची अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. एंट्रीज कळल्या आहेत का? न विसरता, मी तुम्हाला सारखी सारखी सांगते असं म्हणाल तुम्ही, पण कास्टिंग करायला विसरायचं नाहीये. टोटल ब्रॉट फॉरवर्डेड, सॉरी, टोटल ब्रॉट डाऊन आणि नेक्स्ट पेज वरती टोटल ब्रॉट फॉरवर्डेड असे शब्द आले पाहिजेत. नॅरेशनची सुरुवात बिईंगनी झाली पाहिजे. ब्रॅकेटनी सुरुवात, ब्रॅकेटनी एंड. नॅरेशन विसरू नका. इथे डेबिट लिहायचं विसरायचं नाहीये. अकाउंट हा A/C हे लिहायला विसरायचं नाहीये. टू सगळे एका लाईनीत आले पाहिजेत. अमाऊंट सगळ्या राईट अलाइन पाहिजेत. कॉमा सिस्टीम वापरली पाहिजे. डेट सगळ्या या लाईनच्या जवळ आल्या पाहिजेत. काही काही नियम स्वतःहून डिसिप्लिन म्हणून पाळायचे. एकदा तुमच्या हाताला ती सवय झाली ना की तुम्ही अक्षरशः, मी तुम्हाला सांगते, फायनल अकाउंट्स करेपर्यंत तुम्ही इतकं परफेक्ट लिहायला लागाल ना, जे तुम्ही लिहाल ते दिसताना पण छान दिसलं पाहिजे. तुम्हाला चांगलं दिसलं नाही, एक्झामिनरला किंवा कुणालाही फॉर दॅट मॅटर ती वही बघितल्यावर चांगलं वाटणार नाही. ठीक आहे. ज्या लाईन्स आखाल त्या स्ट्रेट पाहिजेत. ह्या दोन्हीही कॉलम सेम लेंथचे म्हणजे विड्थचे पाहिजेत. LFचा छोटा, डेटचा मार्जिनचा सांगितलाय मी तुम्हाला. सगळं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मी रिवाइज केलं की जर्नल तुम्ही कसं आखाल ते. पेपरमध्ये पण असंच आखायचंय. आणि हे आपले प्रॉब्लेम्स होते बॅड डेट्सचे. एक्झाम आता, सॉरी, होमवर्क मी तुम्हाला आता समोर स्क्रीनवर दिसतोय, होमवर्क देते आहे, तो पण करा. नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.